परभणी प्रकरणामध्ये अद्यापही ठोस कारवाई होताना दिसत नाही, अजूनही मोर्चे निघतात महाराष्ट्रामध्ये, काय सांगाल? नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. केवळ बीड आणि परभणीचं प्रकरण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, पण असे अनेक प्रकरणं आज राज्यामध्ये उभे ठाकलेले आहेत आणि सर्व प्रकरणामध्ये समानता एक प्रकारची आहे. म्हणजे रेतीच्या संबंधी कार्यक्रम करणारे लोक, मोठमोठ्या गाड्या लावून उपसा करणारे लोक, कोळशाचा गैरव्यवहार करणं, राखेचा गैरव्यवहार करणं, हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेत आणि त्याच्यामधनं गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्याला प्रमुख कारण जर कोणतं असेल तर ती बेरोजगारीसुद्धा आहे. बेरोजगारी जितकी वाढली तितकी गुन्हेगारी वाढणार आहे, परंतु शासनाचं त्याच्याकडे मुळातच लक्ष नाही. आणि बीड आणि परभणीच्या प्रकरणामध्ये शासनाची पूर्णपणे उदासीनता आहे. बीडच्या प्रकरणामध्ये मोर्चे आता निघतात सर्वत्र, मोर्चामध्ये मागणी होत आहे, परंतु ज्या संथ गतीनं त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे ते बघता असं लक्षात येतं की राज्य सरकार कुणाला तरी त्या ठिकाणी वाचवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे, आशिष देण्याचं काम करत आहे. परभणीच्या प्रकरणामध्ये तर पोस्टमॉर्टमची रिपोर्ट त्या ठिकाणी स्वतः सांगते आहे की हा मारपीट पोलिसांनी केल्यामुळं त्या ठिकाणी याचा मृत्यू झाला, तरीही पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम या राज्य सरकारने या ठिकाणी केलं आहे. मला तरी वाटतं की या राज्यात आता कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. बीड हत्या प्रकरणात सर्व आरोपींना मोका लावण्यात आला. आरोपींना मोका लावणं हा काही त्याच्यातला न्याय होऊ शकत नाही. तर खरा आरोपी शोधून त्याला फाशीपर्यंत पोहोचवणं, त्याला त्याच्या गुन्हेगारीची सजा त्या ठिकाणी मिळवून देणं हा महत्त्वाचा त्यातला घटक ठरतो. पण त्या ठिकाणी ते काम करताना राज्य सरकार अजिबात दिसत नाही. संजय राऊत म्हणत आहेत की महाविकास आघाडीवरून आम्ही बाहेर पडू आणि लढण्याचं त्यांनी वक्तव्य केलं आहे. या निर्णयाच्या संबंधी आमची काँग्रेस हायकमांड विचार करेल. या ठिकाणी मला त्याबद्दल भाष्य करता येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.